जय भारत जय संविधान. मी प्रवीण कुमार काकडे व आपलं लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्रामध्ये स्वागत. वेलकम 2026. आलेलं नवीन वर्ष आपण सर्वांना सुख समाधान यश व निरोगमय जावो हीच अपेक्षा व सदिच्छा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या सर्व प्रतिनिधीकडून व्यक्त करतो. बातमी आहे जालना जिल्ह्याची. शिक्षण महश्री दादासाहेब म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयात यशस्वी जीवनाचे राजमार्ग या पुस्तकाचे वितरण. प्रतिनिधी हेमचंद्र छिंदोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार जाफराबाद येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब म्हस्के यांच्या 79व्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर सतीश ठोंबरे लिखित यशस्वी जीवनाचे राजमार्ग या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रमेश देशमुख हे होते. यावेळी विचार मंचावर उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुनील मेढे, उपप्राचार्य डॉक्टर श्याम सरजे, उपप्राचार्य प्राध्यापक विनोद हिवराळे आणि पुस्तकाचे लेखक प्रोफेसर डॉक्टर सतीश ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिल्लोड शिक्षण संस्था संचालित छत्रपती संभाजीनगरचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी दादासाहेब म्हस्के यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमाने साजरा केला जातो. वाढदिवसाचे औचित्य साधून डॉक्टर सतीश ठोंबरे लिखित यशस्वी जीवनाचे राजमार्ग या पुस्तकाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी जाफराबाद तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. सदर विद्यार्थ्यांना दादासाहेब म्हस्के यांच्या हस्ते पुस्तकाचे वितरण करण्यात आले. तसेच सिद्धार्थ महाविद्यालयातील शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय खेळाडूंना ट्रॅक सूटचेही वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुनील मेढे यांनी केले, तर पुस्तकाचे लेखक डॉक्टर सतीश ठोंबरे यांनी आपल्या मनोगतामध्ये यशस्वी जीवनाचा राजमार्ग या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोपे जाईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर लाभले तर ते जीवनामध्ये यशस्वी होतील. तेव्हा विद्यार्थ्यांनी सदर पुस्तकाचे वाचन करून आपल्या जीवनाचा मार्ग ठरवावा असे आवाहन त्यावेळी त्यांनी केले. तर दादासाहेब म्हस्के यांनी सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा अन्य स्पर्धा परीक्षा असतील यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे, त्या केंद्रामार्फत योग्य ते मार्गदर्शन घेऊन तसेच आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये क्रमिक पुस्तकाबरोबरच स्पर्धा परीक्षेचीही अनेक पुस्तके उपलब्ध असून त्याचाही अभ्यास करून स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांनी समोर जाण्याचे त्यांनी आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर रमेश देशमुख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस.एम. पाटील यांनी केले, तर आभार प्राध्यापक बी.ए. येवले यांनी मानले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रसिद्ध प्रमुख प्राध्यापक अनिल वैद्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर विजय पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.